श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मिसळ. मस्त चमचमीत होणारी. चला साहित्य बघूया. मोड आलेली मटकी घेतलेली आपण, एक मोठी वाटी कांदे घेतले आहेत चिरून, टमाटर घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि अद्रक घेतले आहे, ते आपण वाटून घेणार आहोत. चला आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालूया आपण मोहरी, घालूया सोबत घालूया कढीपत्ता आणि पुन्हा त्यामध्ये घालूया आपण जरा हिंग झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे. आणि जी मटकी होती मोड आलेली ती आपण बाजूलाच गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवली आहे, मिठाच्या पाण्यामध्ये. ती जर आपण उकळून घेऊया 10-15 मिनटं. कांदे झाले की आपण त्याच्यात घालूया थोडी कोथिंबीर. फोडणीतली कोथिंबीर खूप छान लागते. तसंच आपण त्याच्यामध्ये घालूया टमाटर. मस्त चमचमीत होणार आहे. आणि टमाटर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. जसं जसं हे होत आहे तसं जसं छान आपण कमी आचेवर शिजून घेऊया. तसंच आपण त्याच्यामध्ये ठेचा देखील टाकलेला आहे. साहित्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 4-5 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक याचा ठेचा करून घेतलेला होता. आपण ॲड करूया त्याच्यामध्ये मसाले. हळद आहे, तिखट आहे, धने पावडर आणि गरम मसाला, काळा गरम मसाला घरी केलेला आहे हा. वा, मस्त झालेले आहेत मसाले, शिजत आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये थोडं ॲड करूया पाणी आणि 1-2 मिनटाची त्याला वाफ देऊया. बघा हे झालेलं आहे. मस्त छान शिजलेले आहे, तेलही सोडलेलं आहे. आता आपण घातलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपली ही फोडणी तयार आहे. मग आपण याच्यामध्ये जी उकळलेली मटकी होती ती घालूया. मटकी किती छान दिसते आहे, मोड आलेली. आणि छान व्यवस्थित त्याला एकत्र एकजीव करून घेऊया. संपूर्ण मटकी आपण घातलेली आहे. 10 ते 15 मिनटं तर आपण त्याला उकळून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये. बघा छान त्याला एकजीव झालं की आपण त्याला पुन्हा एक वाफ येऊ देऊया. आपण पाणी ठेवूया ताटावर, ते खाली लागायला नको म्हणून. ही आईची पद्धत आहे. सो झालेली आहे आपली. आणि ते पाणी आपण त्याच्यामध्येच मिसळमध्ये टाकलेलं आहे. वा वा, मस्त तर्रीदार चमचमीत आपली मिसळ तयार आहे. चवीला पुरता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घातली आहे, पूर्ण टेस्ट बॅलन्स व्हायसाठी. आणि रेडी आहे. किती पटकन झाली की नाही. चला आपण आता त्याची प्लेटिंग करून घेऊया. मिसळ घेऊया छान, सोबत चिवडा घेतलेला आहे, कांदे निंबूचा फोड घेतलेली आहे आणि दहीसुद्धा घेतले आणि आपण ते सर्व करणार आहोत पावसोबत. तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.